बघ तू सारखी सारखी माहेराला जायला सुरू झाली की आपला त्यांनी वाद लावून दिला का नाही. तिथून वाद लावाय कमी पडलं की इथलं वाडीतल्यांना फुगवून वाडीतल्यांच्या तोंडून तुझं कान भरून तिथून पुढे तसा आपला वाद लावून दिला का नाही. मग ह्यासाठी मी तुला ह्या वाद लावणाऱ्या लोकांच्या संपर्कात जाऊन देत नव्हतो. तू माहेरला सारखी सारखी जाऊन देत नव्हतो. ह्याला एकच कारण होतं की तुझी आई बहीण बाप ही आहेत नाही, सगळे आपली भांडणं लावायचा प्रयत्न करायची. मी तुला चांगलं सांभाळलेलं तुझ्या घरच्यांना अजिबात बघवत नसायचं. एवढं एकच कारण होतं. नाही तर ह्यांना बाकीच्या कुठल्याच गोष्टीचं घेणं देणं नव्हतं. उलट तुझ्या घरची मला चुकीचं वागलं पाहिजे असा सल्ला द्यायची त्या सुखसागरमध्ये. कुणीतरी म्हणीन का जावायला 10 रुपयाला तरी चालन, पण कामाला गेला पाहिजे. मी काय काम बुडवून राहिलो होतो का? आमचा घरगुती भावाभावाचा काहीतरी वाद झाला होता म्हणून मी घरी थांबलो होतो. ही तरी कळतं का ह्यांना? आणि जो दारू पितोय त्याची दारू सोडण्यासाठी धडपड करते. मग ही चुकीची माणसं असं चुकीचं जर वागाय सांगत असते ना, तर एखादा माणूस चुकल्यावर का म्हणते ह्यानी हिला चांगलंच नाही सांभाळलं, ह्यानी भांडणच केली, ह्यानी शिव्या दिल्या, असा वाईटच वागला, हिची काही चुकच नाही, काहीच चूक नाही का? अगं लेकराचा जीव घातला तरी तुझी काहीच चूक नाही म्हणते. तुझ्या घरची लग्न झाल्यापासून मला कुणी म्हणतंय फाशी देईन, कुणी म्हणतंय नरड चिरीन. चांगलं असताना बरं का हे असं करून, आणि तुझ्या आई बापा आंबेडकर नगरमध्ये येऊन भांडणं करते विनाकारण तुला चांगलं का सांभाळतोय म्हणून. तुझी आई म्हणती रणकीच करीन, लय मजा करते नवऱ्या बरं. का माझ्या बरं मजा केली म्हणून काय बिघाडलं? नवऱ्या बरंच मजा केली ना, मग हीच का बघवत नाही? फोनवर बोलली माझ्यासोबत की फोनवर सारखं सारखं नवऱ्या बरं बोलायचं नाही का? तुम्हाला काय त्रास होता? तुम्हाला कशामुळे काय त्रास होत होता त्या गोष्टीचा? रात्री माझ्यात फोनवर बोलती, चांगलं राहत होतं आम्ही, तर भांडणं लावून दिली, वाटोळं करून ठेवलं का एवढं लेकरा बाळांसकट सगळं? माझी बायको माझ्यासोबत चुकीचं वागली नसती, चुकीचं बोलली नसती, तिने काय घरात नुकसान केलं नसतं दुसऱ्याचं ऐकून, तर मी तिच्यासोबत एक शिवी सुद्धा कधी दिली नसती. आणि मी रोहिणीला पुन्हा सोडल्यापासून गावाकडे असल्यावर सांगायचो की आपली भांडणं होणार नाहीत, पण ही लोक आपल्यात काहीतरी चुकीचं तुला शिकून आपली भांडणं लावून देतं ना, ह्या लोकांपासून सावध राहा. आणि तू सुद्धा म्हणायची सारखी की मी त्या कुणाचंच ऐकणार नाही, कुणी शिकविलं फुगविलं तरी मी कुणाचं ऐकणार नाही म्हणायची. गावच्या तिथे देवा पाया पडाय तुला नेल तिथं तू म्हणायची आता मी पंचमीला एकदा तुम्हाला फसविलंय, आता मी परत अशी वागणार नाही, असं तुमच्या सोबत फसवाफसवी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्या देवाची शपथ घेऊन तिथं बोलली होती तू आरणगावला. आंधळ्याला संसार नको वाटायचा का? माझ्यापासून लांब करायचा प्रयत्न, मी रडतोय पडतोय आणि माझ्यापासून लांब करायचा मुद्दाम प्रयत्न करतात. म्हणजे ह्याला कसा त्रास झाला पाहिजे? म्हणजे मी तुझ्या घरच्यांपासून तुला लांब केलं कारण ती भांडणं लावत होती आपली, म्हणून तुला माझ्यापासून लांब करायचा ती प्रयत्न करायची. वाडीतल्यांच्या हातून शिकवून फुगवून ही झटत होतो आतापर्यंत. आणि ही नासकी लोक फक्त आपला संसार मोडण्यासाठी धडपड करत होते. ह्यांचं कामाधंद्यात कमी लक्ष, पण आपला संसार मोडण्यावर जास्त ध्यान होतं. ही जिकडून तिकडून मी कुठं जाईन तिकडे ध्यान ठेवून त्यांनी थोडंफार आपल्यात कुरबुर झाली की लगेच फोन करून सांगायचे की लगेच तुझ्या घरची बी लगेच निघाली यायची. थोडी किरकिर झाली तरी ह्यांच्या डोक्यामध्ये काय मग आपल्या सोबत वाईट करायचं त्यांच्या डोक्यात होतं.